आपण रोज आपला मोबाईल चार्जिंगला लावतो, मिक्सरचं बटन चालू करतो किंवा अगदी सहजपणे घरातला पंखा लावतो. आपण कधी विचारच करत नाही की या सगळ्या गोष्टी करताना आपण एका अशा शक्तिशाली आणि अदृश्य ऊर्जेशी खेळत असतो, जी मिलिसेकंदात एखाद्याचा जीव घेऊ शकते. हो, आणि तरीही आपण त्याबद्दल अजिबात भीती बाळगत नाही. आपण एकदम निर्धास्त असतो. एक्झॅक्टली. आणि या निर्धास्तपणामागचं कारण म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जमिनीखाली हजारो फूट खोल अशी एक अत्यंत अचूक, मूक आणि अदृश्य यंत्रणा सतत कार्यरत असते. ती आपला जीव वाचवण्यासाठी 24 तास पहारा देत असते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या अदृश्य रक्षकाचा म्हणजेच अर्थिंग या संकल्पनेचा मुळापासून अभ्यास करणार आहोत. हो, आजच्या या सखोल चर्चेत माझ्यासोबत एक तज्ज्ञ उपस्थित आहेत, जे एका प्रोफेसरच्या भूमिकेतून या गुंतागुंतीच्या भौतिकशास्त्राची अतिशय सोप्या भाषेत उकल करतील. आपल्याकडे एक अतिशय माहितीपूर्ण पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आहे. त्यातील तांत्रिक माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की ही यंत्रणा विजेला कसे मॅनेज करते. क्या बात है. चला तर मग वेळ न दवडता पहिल्या स्लाइडपासून या अभ्यासाला सुरुवात करूया. आपल्यासमोर जी पहिली स्लाइड आहे तिचं शीर्षक आहे अर्थिंग आणि न्यूट्रल कंडक्टर्स, मूलभूत तत्वे ते उपयोजन. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण अर्थिंग म्हणतो तेव्हा ती फक्त घरापुरती मर्यादित गोष्ट असते का? नाही, अजिबात नाही. या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. बघायला गेलं तर अर्थिंग ही संकल्पना फक्त आपल्या घरापुरती किंवा एका प्लग पुरतं मर्यादित नाहीये. अच्छा, म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी आहे तर. हो ना. इलेक्ट्रिकल सुरक्षेसाठी हा एक आवश्यक मार्गदर्शक आहे. जेव्हा आपण विजेसारख्या अफाट ऊर्जेचा वापर करतो तेव्हा तिला सुरक्षित दिशा देणं ही पहिली प्राथमिकता असते. आपण ज्या मूलभूत संकल्पनांची चर्चा करणार आहोत त्या अगदी आपल्या घरातील उपकरणांपासून ते शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महाकाय सबस्टेशन्सपर्यंत सगळीकडे उपयोगात येतात. बाप रे, म्हणजे हे अगदी बेसिक गोष्टींपासून ते सबस्टेशनच्या उपयोजनापर्यंत लागू होतं. अगदी. विजेचा प्रवाह हा नेहमी एका ठरलेल्या मार्गावरूनच वाहणे अपेक्षित असते. पण बिघाड झाल्यावर ही भरकटलेली वीज अत्यंत सुरक्षितपणे जमिनीत पोहोचवण्याचं काम अर्थिंग करतं. हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे या सत्राची उद्दिष्टे. इथे मला एक प्रामाणिक कबुली द्यायची आहे. कोणती कबुली? न्यूट्रल आणि अर्थ वायर यात नेमका काय फरक आहे हे मला नेहमीच गोंधळात टाकते. मला वाटायचं दोन्ही वायर शेवटी एकच काम करतात. हा गोंधळ उडणं अतिशय स्वाभाविक आहे आणि म्हणूनच या स्लाइडवर आपण 3 मुख्य उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. हे उद्दिष्टे म्हणजे या सत्राचा एक रोडमॅपच आहे. म्हणजे आपण नक्की काय काय बघणार आहोत? पहिलं उद्दिष्ट म्हणजे अर्थिंगचा मुख्य उद्देश स्पष्ट करणे. दुसरं म्हणजे अर्थिंगच्या 2 वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन करणे. आणि तिसरं, जे तुमचं कन्फ्युजन आहे, न्यूट्रल आणि अर्थ वायर यातील फरक ओळखणे. भारी. म्हणजे आज माझा हा गोंधळ कायमचा दूर होणार तर? नक्कीच होईल. एकदा का आपण या गोष्टी समजून घेतल्या की विजेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. चला तर मग आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे शून्य व्होल्टेजची संकल्पना. इथे असं लिहिलंय की पृथ्वी हा एक अतिशय मोठा सलग वाहक किंवा कंडक्टर आहे. बरोबर. आणि ती 0 व्होल्टेजवर असलेला अमर्याद संदर्भ बिंदू म्हणून कार्य करते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आकाशातून जेव्हा वीज पडते तेव्हा त्यात लाखो व्होल्ट्स असतात. ती वीज थेट जमिनीवर पडते, मग तरीही पृथ्वीचं व्होल्टेज 0 कसं काय राहतं? म्हणजे पृथ्वी ही एका अथांग समुद्रासारखी आहे का, जिथे कितीही पाण्याचा थेंब किंवा वीज टाकली तरी समुद्राची पातळी 0च राहते? वा, ही समुद्राची उपमा तुम्ही अगदी अचूक दिलीत. हो, अगदी असंच असतं. पृथ्वीचं वस्तुमान इतकं अफाट आहे की ती एक सलग वाहक म्हणून काम करते. म्हणजे तिची क्षमता अमर्याद आहे. हो, आकृतीत जसं दाखवलंय की 0 व्होल्टेज केंद्र आहे आणि त्यात स्ट्रे इलेक्ट्रिकल फॉल्ट म्हणजे भरकटलेली वीज शोषली जातेय. अर्थिंग तंत्रामध्ये जमिनीशी कमी रेझिस्टन्स असलेली जोडणी असते. त्यामुळे कोणताही फॉल्ट आला तरी पृथ्वीची पातळी वाढत नाही. अच्छा, म्हणजे कितीही मोठी इलेक्ट्रिकल आपत्ती आली तरी पृथ्वी ती स्वतःमध्ये सामावून घेते. अगदी बरोबर. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. हो, आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे अर्थिंगचा उद्देश. मला नेहमी वाटायचं की अर्थिंग फक्त माणसांना शॉक लागू नये म्हणून असतो. हा एक खूप कॉमन गैरसमज आहे.
मुख्य महत्त्व सुरक्षिततेत आहे हे नक्की, पण ते फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही. मग अजून कशाचं संरक्षण होतं? आकृतीमध्ये एक ढाल किंवा शील्ड दिसतीये. हो, ती ढाल कर्मचारी, उपकरणे आणि सर्किट्सचं संरक्षण करणारी ढाल आहे. कारखान्यांमध्ये करोडोंची महागडी उपकरणे असतात. हाय व्होल्टेज आलं तर ती क्षणात जळून जातील. बापरे, म्हणजे हे तर करोडोंच्या उपकरणांचाही जीव वाचवतंय. एक्झॅक्टली. अर्थिंग अतिरिक्त किंवा धोकादायक व्होल्टेजची शक्यता दूर करते आणि अंतर्गत सर्किट्सलाही सुरक्षित ठेवते. म्हणजे ही खऱ्या अर्थाने एक बहुउद्देशीय सुरक्षा यंत्रणा आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे अर्थिंगचे 2 प्रमुख प्रकार. इथे सिस्टम अर्थिंग आणि उपकरणांचे अर्थिंग असे 2 भाग दाखवले आहेत. इलेक्ट्रिकल सिस्टीमचे अर्थिंग करताना 2 वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर. पहिला प्रकार म्हणजे सिस्टम अर्थिंग, ज्यात आतील एका कंडक्टरचं अर्थिंग केलं जातं. आणि दुसरा प्रकार उपकरणांचं अर्थिंग, म्हणजे बाहेरील धातूच्या आवरणांचे अर्थिंग. बरोबर. अगदी बरोबर. आकृतीमध्ये आतील कंडक्टर विरुद्ध बाहेरील मोटरचे धातूचे आवरण असा फरक स्पष्ट दाखवलाय. हां, तर थेट आजार आणि लक्षणांवर उपचार करण्यासारखा फरक वाटतोय. बरोबर का? खूप छान तुलना केलीत. हो, एकाने संपूर्ण व्यवस्थेचं आरोग्य चांगलं राहतं आणि दुसऱ्याने बाहेरचा धोका टळतो. मस्त. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिथे पहिल्या प्रकाराबद्दल माहिती आहे. शीर्षक आहे सिस्टीम अर्थिंग. इथे लिहिलंय की हे सिस्टीममधील एका वायरचे अर्थिंग करण्यावर आधारित आहे आणि सामान्यतः न्यूट्रल वायर निवडली जाते. हो. आणि याचा उद्देश पृथ्वीवरील कमाल व्होल्टेज मर्यादित ठेवणे हा असतो. सबस्टेशनवर विविध पद्धती वापरून हे केलं जातं. पण इथे माझा एक प्रश्न आहे, न्यूट्रल वायरचीच निवड का केली जाते? फेज वायर का नाही? हा अतिशय अचूक प्रश्न आहे. जर आपण फेज वायर थेट जमिनीशी जोडली तर काय होईल याचा विचार करा. खूप मोठा स्फोट होईल किंवा शॉर्ट सर्किट होईल. एक्झॅक्टली. प्रचंड मोठा शॉर्ट सर्किट होईल. म्हणूनच न्यूट्रल वायर निवडतात. आकृतीत बघू शकता न्यूट्रल कनेक्शन आणि जमिनीतील कॉपर किंवा ब्रांज कसा जोडलाय. न्यूट्रलमुळे सिस्टीमला व्होल्टेज स्टेबिलिटी मिळते. अच्छा, म्हणजे अचानक सिस्टीमवर ताण आला तर नियंत्रण सुटू नये म्हणून हे करतात. बरोबर. आता दुसऱ्या प्रकाराबद्दल बोलूया. हो, आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. शीर्षक आहे उपकरणांचे अर्थिंग. इथे लिहिलंय वीज वहन न करणाऱ्या सर्व धातूच्या भागांची जोडणी. म्हणजे उपकरणांचे जे बाह्य सांगाडे असतात, जसं की मोटरचा धातूचा पत्रा, ते पृथ्वीशी जोडणे. म्हणजे आपल्या घरातील प्लगमधील जी मोठी तिसरी पिन असते तीहीच का? हो, तीच. आकृतीत दाखवलेली हिरवी अर्थ वायर जोडलेली मोटर बघा. जर फॉल्ट झाला तर धातूच्या आवरणामध्ये जीवघेणा करंट येण्यापासून रोखण्याचं काम ही स्वतंत्र अर्थ वायर करते. अरेच्छा, म्हणजे ती मोठी पिन सॉकेटमध्ये सर्वात आधी जाते, त्यामुळे उपकरण चालू होण्यापूर्वीच आपण सुरक्षित होतो. अगदी बरोबर पकडलत. सिस्टम इलेक्ट्रोडशी जोडलेल्या या स्वतंत्र वायरचं हेच व्यावहारिक महत्त्व आहे. खूपच भारी डिझाईन आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे साधने, अर्थवायर आणि इलेक्ट्रोड. इथे अर्थवायर म्हणजे लाईन वायर जवळ असलेला कंडक्टर असं लिहिलंय. हो, आणि दुसरं साधन म्हणजे अर्थिंग इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड म्हणजे जमिनीत पुरलेली धातूची प्लेट किंवा पाईप असतो, ज्याचा पृथ्वीच्या मुख्य वस्तुमानाशी थेट संपर्क असतो. पण मी आकृतीत एक बारकावा बघतोय. जमिनीत नुसती कॉन्क्रीटची भिंत किंवा तांब्याची प्लेट नाहीये, तर कोळसा आणि मिठाचा थर दाखवलाय. असं का? कारण नुसती प्लेट पुरून भागत नाही. मातीची वाहकता किंवा कंडक्टिव्हिटी वाढवणं खूप गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे कोरड्या मातीतून वीज सहज वाहणार नाही. बरोबर. मीठ वातावरणातील ओलावा शोषून घेतं आणि कोळसा तो ओलावा टिकवून ठेवतो. यामुळे विजेला जमिनीत जाण्यासाठी सोपा मार्ग मिळतो. आणि हे सर्व IS 3043/1966 या मानकानुसार अनिवार्य आहे. क्या बात आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. शीर्षक आहे न्यूट्रल विरुद्ध अर्थ कंडक्टर. हे माझं मगाचं कन्फ्युजन. हो, आता आपण ते कायमचं दूर करू. सोप्या भाषेत सांगायचं तर न्यूट्रल म्हणजे पाण्याचा नेहमीचा निचरा किंवा नॉर्मल ड्रेन. अच्छा, म्हणजे रोजच्या वापरात करंट वाहतो तो. हो, लोड करंटला परत जाण्यासाठी तो मार्ग असतो. आणि अर्थ वायर म्हणजे आणीबाणीचा अतिरिक्त मार्ग किंवा इमर्जन्सी ओव्हरफ्लो. इमर्जन्सी ओव्हरफ्लो.
ही नॉर्मल ड्रेन विरुद्ध इमर्जन्सी ओव्हरफ्लोची उपमा तर डोक्यात कायमची फीट बसली. हो ना, अर्थवायर केवळ लिकेज किंवा फॉल्टसाठी मार्ग देते. जोपर्यंत सिस्टममध्ये बिघाड होत नाही तोपर्यंत अर्थवायरमध्ये झिरो करंट असतो. म्हणजे ती पूर्णपणे शांत आणि रिकामी असते फॉल्ट येईपर्यंत. अगदी बरोबर. बारी. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. शीर्षक आहे कार्यपद्धती. हे प्राण कसे वाचवते. इथे 4 पायऱ्यांचा अनुक्रम दाखवला आहे. हे नेमकं कसं काम करतं? आपण आकृतीनुसार पाहू. पायरी 1. समजा लाईव्ह वायर धातूच्या आवरणाला स्पर्श करते. याला आपण लिकेज म्हणतो. ओके. मग पायरी 2 मध्ये काय होतं? पायरी 2 मध्ये तो करंट कमी रेझिस्टन्स असलेल्या अर्थवायरमधून खाली जमिनीकडे वाहू लागतो. आणि माणसाला शॉक बसत नाही. बरोबर. मग पायरी 3 मध्ये हा अचानक वाहणारा जास्त करंट मीटरजवळच्या सेन्सर्सकडून शोधला जातो. आणि मग फायनल पायरी. पायरी 4. फ्युजेस किंवा सर्किट ब्रेकर्स तत्काळ ट्रिप होतात आणि वीज पुरवठा खंडित करतात. हे एखादे डॉमिनो इफेक्ट सारखं आहे, जिथे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला ट्रिगर करते. आणि हे सगळं क्षणार्धात घडत असेल. हो, एका सेकंदाचाही आत हे सगळं घडतं आणि प्राण वाचतात. खरंच थक्क करणार आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. शीर्षक आहे कमी रेझिस्टन्सचे विज्ञान. मग हे आपण कमी रेझिस्टन्स हा शब्द वापरला. हो, विज्ञानाचा एक साधा नियम आहे. वीज नेहमी सर्वात कमी रेझिस्टन्सचा म्हणजे कमी अडथळ्याचा मार्ग निवडते. म्हणजे वीज अतिशय आळशी असते का, जी सर्वात सोपा आणि कमी अडथळ्याचा मार्ग शोधते? हो, अगदी तसंच म्हणता येईल. आकृतीत बघा, माणसाचा हाय रेझिस्टन्स मार्ग X ने दाखवलाय आणि अर्थवायरचा लो रेझिस्टन्स मार्ग Y आहे. माणसाच्या शरीराचा रेझिस्टन्स जास्त असतो का? हो, तांब्याच्या तुलनेत मानवी शरीराचा रेझिस्टन्स साधारण 1000 ओहम इतका जास्त असतो. पण अर्थिंग तंत्रामुळे जमिनीकडे जो मार्ग तयार होतो तो फक्त 1 ओहमच्या आसपास असतो. अरे छा. मग साहजिकच वीज 1000 ओहमचा कठीण मार्ग सोडून 1 ओहमच्या सोप्या मार्गाने वेगाने जमिनीकडे वाहणार. एक्झॅक्टली. करंट माणसाला सोडून थेट जमिनीकडे वेगाने वाहतो आणि मानवी जीव वाचतो. हे खऱ्या अर्थाने भौतिकशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे सारांश. प्रोफेसर, आजच्या या पूर्ण सखोल चर्चेचा गाभा काय आहे हे थोडक्यात सांगू शकाल का? नक्कीच. संपूर्ण चर्चेची उजळणी आपण 4 मुद्द्यांत करूया. पहिलं म्हणजे पृथ्वी 0 व्होल्टेज वाहक आहे. बरोबर. दुसरं, सिस्टम अर्थिंग व्होल्टेज मर्यादित करते आणि उपकरण अर्थिंग माणसाला शॉकपासून रोखते. आणि तिसरा मुद्दा तो नॉर्मल ड्रेनचा. हो, न्यूट्रल वायर लोड करंटसाठी असते तर अर्थ वायर फक्त फॉल्ट करंटसाठी असते. आणि शेवटचा मुद्दा, लिकेजच्या वेळी याच अर्थ वायर्समुळे सर्किट ब्रेकर्स ट्रिप होतात. अतिशय स्पष्ट आणि परिपूर्ण असा हा सारांश आहे. आता आपण शेवटच्या स्लाइडकडे आलो आहोत. शीर्षक आहे ज्ञान तपासणी आणि सराव. हो, कारण हे केवळ शिकण्यापुरतं मर्यादित नाही तर ते ज्ञानाचे उपयोजन करण्याचे प्रश्न आहेत. म्हणजे श्रोत्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की पृथ्वी 0 व्होल्टेजवर का असते, किंवा न्यूट्रल आणि अर्थमधील फरक काय. अगदी. आणि सरावासाठी हेही विचार करा की जर अर्थ वायर नसताना मोटरला स्पर्श केल्यास काय होईल, किंवा लिकेज करंटमुळे ब्रेकर कसा ट्रिप होतो. नक्कीच. हे प्रश्न श्रोत्यांना स्वतः विचार करण्यास प्रवृत्त करतील. आजच्या या सखोल चर्चेतून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची अतिशय सोप्या भाषेत उकल झाली. प्रोफेसर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही या चर्चेत खूप मजा आली. जाता जाता माझ्या मनात एक विचार वारंवार येतोय. आपण रोज घरात प्रवेश करतो आणि अतिशय सहजतेने लाईटचे किंवा पंख्याचे बटन दाबतो. हो, आपण अजिबात विचार करत नाही त्यामागच्या यंत्रणेचा. एक्झॅक्टली. पण तेव्हा जमिनीखाली हजारो फूट खोल गाडलेली एक तांब्याची प्लेट आणि मीठ कोळशाचा थर आपला जीव वाचवण्यासाठी 24 तास पहारा देत असतो. अगदी न थकता. या अदृश्य रक्षक यंत्रणेबद्दल आपण कधीच विचार करत नाही, नाही का? श्रोते हो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादे इलेक्ट्रिकल उपकरण वापराल तेव्हा या अदृश्य ढालीचा नक्की विचार करा आणि त्या 1 ओहमच्या सोप्या मार्गाचे आभार माना.